खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहराचे माजी नगरसेवक तथा शरदचंद्र पवार गटाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या जाण्याने इचलकरंजी शहराला मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो समर्थक जमले होते. नितीन जांभळे परत या अशी विनवणी करत होते. अशी विनवणी ऐकताच महिलांचे डोळे पाणावून गेले होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव घरी ठेवण्यात आलं होतं. तिथून त्यांचं पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घालून गावातून अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर आर्य चाणक्य स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध समाजातील नागरिक, सर्व पक्षातील राजकीय नेते उपस्थित होते. इचलकरंजी शहरामध्ये जांभळे परिवार हे राजकारणातील एक बलाढ्य नाव म्हणून ओळखलं जातं. अशोकराव जांभळे हे माजी आमदार तसेच नगरसेवक पद भूषवले आहेत. त्यांचे पुत्र नितीन जांभळे हेही नगरसेवक, बांधकाम सभापती पद भूषवलं आहे. तसेच त्यांची शरदचंद्र पवार गटाचे कट्टर समर्थक, कार्यकर्ते म्हणून ओळख होती. तसेच विधानसभा अध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असला की हिरिरीने पुढे जाऊन काम करणारा युवक म्हणजेच नितीन जांभळे. 2 दिवसांपूर्वी एका पत्रकार बैठकीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना निवडून आणण्याची रणनीती आखली होती. तसेच सत्यजित पाटील यांचे जल्लोषी स्वागत करण्याच्या नियोजनाची बैठकही त्यांनी घेतली होती. ही बैठक झाल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये नितीन जांभळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका खासगी रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत झाल्याचं घोषित केलं. याची माहिती त्यांच्या परिवाराला व समाजातील राजकीय कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी रुग्णालय व घराबाहेर एकच गर्दी केली होती व हंबरडा फोडला. येणाऱ्या महिलांनी तर आमच्या डोक्यावरचं छप्पर हरपलं असं सांगितलं. आजवर नितीन जांभळे यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या हाताला काम दिले, गोरगरिबांच्या पाठीशी राहिले आहेत. नितीन जांभळे यांच्या अचानक जाण्यामुळे जवाहरनगर, विकासनगर, शहापूर पोरकं झालं आहे. त्यांचं पार्थिव संध्याकाळी 7 वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आलं होतं. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये त्यांचं पार्थिव ठेवून शहरातून अंत्ययात्रा गावातून पंचगंगा नदी स्मशानभूमीपर्यंत काढण्यात आली. तसेच नितीन जांभळे यांच्यावर अंत्यसंस्कार पंचगंगा स्मशानभूमीमध्ये व आर्य चाणक्य स्मशानभूमीमध्ये करण्यात आले. याची माहिती मिळताच राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हासदादा पाटील, सुजित मिंचेकर, सत्यजिताबा पाटील सरुडकर, आवाडे परिवार आदींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी शहरातील सागर चाळके, अशोक स्वामी, मदन कारंडे, रवींद्र माने, भाऊसो आवळे, शशांक बावस्कर, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, संजय तेलनाडे, अजित मामा जाधव व शहरातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतलं. नितीन जांभळे हे एक युवा आयकॉन होते. त्यांच्या निधनाची बातमी इचलकरंजी शहर परिसरामध्ये कळताच शहर शोकाकुल झालं होतं. तसेच डेक्कन परिसर, जवाहरनगर, नवीन नगरपालिका, शहापूर परिसर संपूर्णपणे स्वयंपूर्ण नागरिकांनी बंद ठेवला. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहून तिथे असणाऱ्या नागरिकांचं हृदय पिळवटून टाकण्यासारखा होता. नितीन जांभळे यांनी आजवर बरेचसे आंदोलनं केली. इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सुळकुड कृती समितीमध्ये आग्रहाची भूमिका घेतली. इचलकरंजी शहराला पाणी आणायचं असा पवित्रा त्यांनी घेतला होता, पण त्यांचं हे स्वप्न अधुरच राहिलं. तसेच येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीकडून आमदारकीची निवडणूक लढवण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला होता. त्यांच्याही कामाला त्यांनी सुरुवात केली होती, पण तेही स्वप्न अधुरच राहिलं. नितीन जांभळे यांनी आजपर्यंत युवा वर्गाला हाताला काम दिलंय. त्यांनी कोणत्याही माध्यमातून आजवर गोरगरीब घरेही व त्यांच्या चुलीही पेटवल्या आहेत. अशोकराव जांभळे यांचे ते पुत्र म्हणून ओळखत होते, पण स्वतःची नितीन जांभळे म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती. जांभळे कुटुंबियांवर असा आघात कोसळल्यामुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये व कुटुंबियांमध्ये छप्पर हरवल्यामुळे ते सध्या आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे पाहायचं, दादा म्हणून कोणाला बोलवायचं असा सवाल सध्या कार्यकर्त्यांना पडलाय. देव एवढा कसा काय निष्ठुर असू शकतो, संतप्त प्रतिक्रिया रडताना कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. नितीन जांभळे परत या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
नितीन जांभळे यांचं दर्शन